हॅलो मंडळी, आज मी तुम्हाला उपासाचे लाडू करून दाखवणार आहे। हे लाडू शक्तिवर्धक आहे आणि थकवासुद्धा येत नाही आपल्याला। एक जरी तुम्ही खाल्ला ना तरी काही हरकत नाही, पण नेहमी 12 महिन्यासाठी सुद्धा खाऊ शकता। याच्यासाठी मी फक्त ड्रायफ्रूट वापरलेले आहे। काजू, बदाम, शेंगदाणे घेतलेले आहे आणि डिंक घेतलेले आहे। सर्व मी थोड्या थोड्या तुपामधून असे भाजून घेतलेले आहे आणि हा व्हिडिओ मी बऱ्याच प्रकारे तुम्हाला करून दाखवलेला आहे, परंतु आम्ही अतिशय शॉर्ट पद्धतीने घेतला। आणि इथे मनुका घेतलेला आहे, त्यासुद्धा मी तुपातून भाजल्या आणि सगळं ड्रायफ्रूट आपल्याला तुपातून चांगलं थोडं भाजून घ्यायचं आहे, परंतु खोबऱ्याचा किस मात्र आपल्याला कोरडाच भाजायचा आहे। नंतर काय करायचं, बदाम आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला शेंगदाणेसुद्धा तसेच बारीक करून घ्यायचे। असे करता करता आपल्याला सगळं असं बारीक करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही थोडंसं जाडसरसुद्धा करू शकता। सगळं आता बारीक करून घेतलं। आता शेंगदाणे स्पेशल केलेले आहे आणि सगळं आपल्याला ड्रायफ्रूटचं जे आपण बारीक केलेलं आहे ना ते एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे। आता इथे डिंकसुद्धा मी बारीकच करून घेणार आहे। नंतर हे फुललेले मनुका आहे, भाजल्यानंतर हे मनुका तसे दिसतात। नंतर बघा त्याचा असा लगदा होतो जेव्हा आपण बारीक करतो त्यावेळेला। आणि खारीकसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे। सगळं तुपातून भाजलेले आहे, थोडं थोडं तूप टाकून। आणि खोबऱ्याचा किस मात्र आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा आणि नंतर आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सगळं ड्रायफ्रूटचे आपल्याला भाजून घ्यायचे आणि नंतर बारीक करून घ्यायचे आहे। हे लाडू अतिशय सुंदर लागतात, तुम्ही लहान मुलांना देऊ शकता। उपास जरी तुम्हाला असला ना तरी तुम्ही त्यावेळेला सुद्धा हे लाडू खाऊ शकता आणि महिनाभर टिकणार आहे, काही हरकत नाही, किंवा बेकारसुद्धा होत नाही। आता त्यासाठी मी फक्त अर्धी वाटी असं गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण जास्त वापरलं नाही, कारण त्यामध्ये आपण मनुका टाकलेले आहे आणि खारीकसुद्धा टाकलेली आहे। आणि थोडंसं तूप टाकायचं आणि थोडं पाणी टाकून आपल्याला फक्त असं पातळ करून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे। गॅस बंद करून घेतल्यानंतर आपल्याला गूळ हा पूर्ण मिश्रणमध्ये टाकायचा आहे आणि लगेच आपल्याला लाडू वळायचे आहे। आता एकत्र मिक्स करून घ्यायचं। नंतर थोडंसं तूप टाकायचं वरून। जर जाडसर तुम्हाला कूट वाटत असेल तर तुम्ही परत एक वेळा त्याला बारीक करू शकता। मी अशा प्रकारे थोडं थोडं घेऊन बारीक केलेलं आहे, नंतर लाडू वळलेले आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।